नमस्कार. मी रोहित गुरव धार्मिक माहिती या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परवा दिवशी मंगळवार या दिवशी खग्रास ग्रहण आहे. या ग्रहण कालावधीमध्ये काय करावे काय करू नये, गर्भवती स्त्रियांनी वेद कोणत्या वेळेपासून कोणत्या वेळेपर्यंत पाळावा, कोणत्या राशींना हे ग्रहण शुभ आहे, कोणत्या राशींना ग्रहण अशुभ आहे, ही सर्व माहिती मी आपणास सांगणार आहे. आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. नमस्कार. आता फाल्गुन शुक्ल 15 वार मंगळवार 3 मार्च 2026 रोजी आपल्या या भारतामध्ये खग्रास ग्रहण आहे. आणि ह्या ग्रहणाचे वेद जे आहेत ते वेद गर्भवती स्त्रियांनी, वृद्ध असतील, अशक्त असतील, लहान बालके असतील, यांनी जे वेद पाळावयाचे आहेत, विशेष करून आपल्याकडे गरोदर स्त्रिया वेद पाळावे लागतात, तर त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटापर्यंत या ग्रहणाचा वेद पाळावयाचा आहे. यामध्ये काय करावे व काय करू नये, तर या वेदामध्ये भोजन निषेध आहे, म्हणजे अन्न पदार्थ खाऊ नये, जेवण करू नये. तुम्ही पाणी पिऊ शकता, मल मूत्रोत्सर्ग करू शकता, झोप घेऊ शकता आणि आपल्या गावातील सूर्यास्तापासून, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल त्या ठिकाणचा जो सूर्यास्ताची वेळ असेल, सूर्य मावळण्याची वेळ असेल, त्या वेळेपासून 6 वाजून 48 मिनिटापर्यंत तुम्ही काही खाऊ शकत नाहीत, पाणी पिऊ शकत नाही आणि मलमूत्रोत्सर्ग करू शकत नाही. त्यावेळेस ते कडक पाळायचं आहे जास्त. आणि ज्या राशींना हे ग्रहण शुभ आहे त्या म्हणजे मिथुन, तूळ, वृश्चिक, मीन या राशींना ग्रहण शुभ आहे. आणि मेष, कर्क, धनु, कुंभ यांना मध्यम आहे. आणि अनिष्ट वृषभ असेल, सिंह असेल, कन्या असेल, मकर असेल, यांना ग्रहणाचे फल अनिष्ट आहे. या राशींनी ग्रहण पाहू नये, गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये. पुन्हा एकदा लक्षात घ्या, 11 वाजलेपासून सकाळी 11 वाजल्यापासून 6:48 पर्यंत ग्रहणाचे वेद पाळावयाचे आहेत. यामध्ये तुम्ही भोजन करू शकत नाही, पाणी पिऊ शकता, मलमूत्रोत्सर्ग करू शकता. तुम्ही पाणी प्यायचं नाही आणि मलमूत्रोत्सर्ग करायचा नाही, झोपायचं नाही. हे कधी? सूर्यास्तापासून 6